कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा। जवळजवळ 2,500-3,000 लोक दर्शन घेऊ शकतात एवढी गर्दी झालेली आहे। साकडं काय घातलेलं पण यंदा? साकडं काय नाही, फक्त सर्वांना सुखात ठेव, सर्वांना कृपादृष्टी असू। Repeat. राजू टाकले
बदलला का? तुमच्या सामील करू घ्या ते मला घ्या 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 तुमच्यात सामील अरे अरे आपल्या कंडारी गावामध्ये मकर संक्रांतीनिमित्त असलेला यात्रा उत्सव, या यात्रा उत्सवामध्ये भुसावळ तालुक्यातील भाविक लोक खूप गर्दी करीत असतात. मंदिरावरती आता म्हटलं म्हणजे गर्दी झालेली आहे. जोडवे पाडणे चालू झालेले आहे. पाळण्यावाले पाळण्यांची मौज मजा घेत आहे. तसेच दर्शनावाले दर्शनाची लाईन लागलेली आहे. त्याच्या ग्रुपचे जे मुलं आहे ते सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहे. लाईनीमध्ये लोकांना सोडत आहे. जवळजवळ 2,500-3 हजार लोक दर्शन घेऊ शकतात, एवढी गर्दी झालेली आहे. कंडारी येथील माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री संतोष निसाळकर व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कंडारी ग्रामपंचायत भाजपा सदस्य परिवारातर्फे समस्त कंडारी वासियांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कंडारी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री डॉक्टर सूर्यभान पाटील व परिवारातर्फे समस्त नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री लक्ष्मण सोयंके व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.